न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। राज्य महिला आयोग आणि गृह खात्यामध्ये पुन्हा एकदा संघर्षाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। पोलिसांच्या कारवाईवर आयोग असमाधानी असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। रोशनी शिंदे प्रकरणी ठाणे पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात तपास अहवाल सादर केलेला होता। एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या फडतूस गृहमंत्री या टीकेने भरकटलेला हा विषय पुन्हा एकदा गाजणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। ठाकरे गटातल्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना सोमवारी संध्याकाळी शिवसेनेच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपानंतर राजकारण चांगलंच पेटलं। पोलीस स्टेशन ते राज्य महिला आयोग असा या प्रकरणाचा प्रवास झालाय। तर त्याआधी गरोदर असलेल्या रोशनी शिंदेंना मारहाण झाल्याचा आरोप करत ठाकरे गटानं या मुद्द्याचा राजकीय फायदा उचलण्याचाही प्रयत्न केला। मात्र वैद्यकीय तपासणीत रोशनी शिंदे गरोदर नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे ठाकरे गटाला बॅकफूटवर जाण्याची वेळ येत असल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। त्यानंतर शिवसेनेसोबतचा संघर्ष मागे पडून भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आले। शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी या प्रकरणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच निवेदन दिलं। अमित शहा साहेब आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये पक्षाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्यांच्या ऑफिसला जाऊन शेवाळे साहेब असतील, आमचे खासदार बारणे जी होते, भाजपाचे धनुभाऊ होते आणि अशा 4-5 खासदारांनी, तुमाने जी होते, आम्ही या सगळ्या खासदारांनी ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या ऑफिसकडनं हे सांगितलं गेलेलं आहे की साहेबांपर्यंत निवेदन तुमचं आम्ही पोहोचवणार आहोत। राज्य महिला आयोगानं रोशनी शिंदे प्रकरणामध्ये लक्ष घातल्यानं आता हे प्रकरण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणाची सत्यता समोर आणावी अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे। महिला आयोगाचं आम्ही स्वागतच करू की त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय आणि आमची पण मागणी आहे की लवकरात लवकर सत्यता लोकांसमोर यावी म्हणून। रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली होती। उद्धव ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये जात रोशनी शिंदेंची भेट घेतली आणि या प्रकरणी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। कार्यकर्त्यांमधील संघर्षाचा फायदा घेण्यासाठी राजकीय पक्ष नेहमीच पुढाकार घेत असतात। मात्र त्यातलं सत्य समोर आल्यानंतर त्या प्रकरणाचा फोकस वेगळीकडेच नेण्याची ही राजकीय पद्धत राजकारणाला शोभणारी नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।